आज दुपारी अहमदाबाद विमानतळावरनं लंडनला जाणारी जी काही एअर इंडियाची AI-171 ही जी काही फ्लाईट होती ती क्रॅश झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास 242 लोक होती. त्याच्यात 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते. या घटनेनंतर तातडीनं देशाचे गृहमंत्री हे घटनास्थळी पोहोचतायत. माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या सगळ्या गोष्टींचं बारीक अगदी सूक्ष्मपणे याचं आज मॉनिटरिंग करतायत. आमचे राममोहन नायडू त्या ठिकाणी पोहोचतायत. दिल्लीमध्ये आत्ताच मंत्रालयात एक वरिष्ठ स्तरावरती आमची बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरी असतील, DGC असतील, आमचे AIचे सगळे वरिष्ठ अधिकारी असतील, सगळ्यांची आमची एक बैठक झाली आणि ही घटना कशी घडली, त्याच्या मागचं कारण काय, तिथे किती कॅज्युअल्टी आहेत, किती जखमी आहेत, याच्यावरती चर्चा, त्याच्यावरती काम सातत्याने गेले 2 तास सुरू आहे. आणि आता मी सुद्धा आमचे सेक्रेटरी असतील आणि DGC असतील यांना सोबत घेऊन अहमदाबादला पोहोचतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता प्राथमिक स्वरूपामध्ये जे घडलंय ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता नेमकी किती कॅज्युअल्टी झाली आहे, काय झाली आहे, राज्य सरकार, गुजरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी आपत्कालीन व्यवस्था जी लागली ती सगळी मदत त्या ठिकाणी होतीये. आता जखमींना मदत करण्याचं, हॉस्पिटलला पोहोचवण्याचं काम सुरू आहे. एक हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामध्ये आता जो अहमदाबाद विमानतळावरचा हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 07922869211 07922869211 आणि दिल्लीच्या एअर इंडियाचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 01169329333 011-693-29-333. त्यामुळे सगळ्या पातळीवरती आता मदत कार्य सुरू आहे. आम्ही सगळे त्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्या परिस्थितीला एकदा सगळं पाहिल्यानंतर नक्की काय झालं, कशामुळे घडलं हे त्यानंतर आपल्या समोर येईल. माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण ट्रॅव्हल करत होते अशी बातमी येते, काय नेमकं? आता प्रत्यक्षात काही नावं अजून येत आहेत, पण आता त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही. ते एकदा स्पष्टपणे जोपर्यंत ऑफिशियली आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आता मला वाटतं बोलणं. इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर प्रायमा फेसी काय दिसून येते आणि ज्या प्रकारे क्लॅश झालाय ती मेडिकल हॉस्टेल सांगितली जाते आहे, अंदाजाने काय कॅज्युअल्टीचा आकडा? नेमकं कारण काय ते आता सांगणं मला असं वाटतं उचित नाही का. त्याच्यावरती खूप वेगळ्या वेगळ्या तर्क किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्याच्यावरती आता अभ्यास चालू आहे, त्याची चौकशी चालू आहे, ते आपल्याला समजेलच. आणि ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय तिथे सुद्धा कॅज्युअल्टी झाल्याची किंवा जखमी झाल्याची शक्यता असू शकते, पण अधिकृत आपल्यापर्यंत अजून ती माहिती नाही. आम्ही तिथे आता पोहोचतो. पंतप्रधान मोदी पण जाणार आहेत का? तुम्ही मान्य मोदीजी या सगळ्या घटनेवरती बारीक लक्ष ठेवून आहेत. आमच्या सगळ्यांची ते मॉनिटरिंग त्यांचं सुरू आहे. त्या सूचना PMO मधनं येत आहेत. ते स्वतः मान्य अमित भाईंशी, नायडूजी सगळ्यांशी बोलतायत आणि त्यामुळे आम्ही सगळेच आता तिथे पोहोचतोय. सर विमानांचं ऑडिट होईल का? विमान कंपन्या कशा प्रकारे? नाही, एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर तर निश्चित, पण असं नाही की दुर्घटना घडली म्हणून, पण नेमकं आता त्याच्यात कारण काय हे जेव्हा समोर येईल तेव्हा मला असं वाटतं त्याच्यावरती बोलणार. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.